नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण आहोत बदलापूर पश्चिम मधील अष्टविनायक पार्क मध्ये, जिथे आज 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा उत्सव जो आहे तो खूप उत्साहात साजरा केलेला आहे। आपण आयोजक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाची थोडी माहिती घेणार आहोत। काय सांगाल, आज जयंती साजरी करण्यात आली, काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची 135वी जयंती अष्टविनायक पार्क मध्ये साजरी करत आहोत। मला वाटतं 2006 की 7 पासून अष्टविनायक पार्क मध्ये आपण जयंतीला सुरुवात केली। त्या जवळजवळ मला वाटतं 20-21 वर्ष, 18-19 वर्ष तरी माझ्या अंदाजा 20 वर्ष झालेली आहेत। तरी आम्ही असाच एकोप्याने शिवाजी महाराजांची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती ही एकोप्याने आणि संयुक्त साजरी करत असतो। लोकांचा पण आम्हाला देखील चांगला प्रतिसाद असतो आणि मंडळाचं पण चांगलं सहकार्य असतं। आमचा एकच हेतू आहे की जयंतीच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित यावं। भले महाराजांची जयंती असो की बाबासाहेबांची जयंती असो, ही जयंती साजरी करण्याचा मूळ मुद्दा जो आहे की आपली रहिवासी संघ एकत्रित यावा, एकत्रित बसावा, गुण्या गोविंदाने राहावा, ही आमची इच्छा आहे। दुसरं काही नाही ह्याच्या पाठीमागं, एवढं आम्हाला सांगू। कसं अभिवादन डॉक्टर बाबासाहेब? अभिवादन म्हटल्यानंतर आता अभिवादन करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत, कारण बाबासाहेब हे आमचे म्हणजे दैवत, म्हणजे दैवतापेक्षा बी महान आहेत। म्हणजे शब्दच नाही आमच्याकडे बाबासाहेबांविषयी। आज आम्हाला अन्ना पाण्याला लावणारे आमचे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आम्ही आमच्या रक्तात, अंगात जो रक्त आहे तोपर्यंत आम्ही त्यांना बाबासाहेबांना विसरणार नाही आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गावरतीच आम्ही चालणार आहोत, हे एवढं सांगू। काय सांगाल, आज 135वी जयंती आहे, कसं अभिवादन कराल? अष्टविनायक पार्क मंत्रिमंडळ यांच्यातर्फे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा अधिकार होतो। सगळ्यांना संघटित होऊन सगळ्यांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेबांचा जो संदेश होता, तर तुम्ही कसा आज ह्या आयुष्यात तुम्ही कसा अंमलात आणताय? बाबासाहेब संघटित होता, तुम्ही शिक्षित व्हा, संघर्ष करा आणि संगठित व्हा। आणि ये विचाराना बाबा साहब की सब आप लोग आगे बढ़िए, शिक्षित होइए और अपने अधिकार को जानिए और उससे आप एक संगठन करिए जिससे कि आपकी कोई भी समस्या हो उसको आप दूर कर सकते हैं। अपना हक मांगिए, हक जानिए। बाबा साहब ने कहा है कि शिक्षा वो शेरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ेगा। आमच्या अष्टविनायक पार्क मध्ये मागील 20 वर्षापासून सलगपणे राष्ट्रीय एकात्मता दाखवणारा असा हा उत्सव साजरा केला जात आहे। आणि विशेष म्हणजे आमचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही संयुक्तपणे साजरी करतो। विशेष असं म्हणजे की हे जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मती इतकी मोठी आहे की आबाळापेक्षा मोठी अशी त्यांची मती आहे। त्याला त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असेल किंवा इतर जे काही त्यांचे ग्रंथसंपदा असतील किंवा इतर काही त्यांनी जे कार्य केलेले वंचितांसाठी असेल किंवा आता एक जगातील एक महान संसदीय लोकशाहीचं जे संविधान त्यांनी दिलेलं आहे त्याची तुलना होऊ शकत नाही। आज सत्ता सार्वभौम लोकांची जनतेची सत्ता या गोष्टी त्यांनी दिल्या जनतेला, त्यामुळे आपण आता आपले हक्क अधिकार सर्व कर्तव्य बजावत आहेत। आणि इथून पुढे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना त्यांनी खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचे जे उपकार आहेत ते कधी आपण फेडू शकणार नाही। असा महामानव पुन्हा जन्माला येणे शक्य नाही। आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान हे करतो, आम्ही त्या अभिवादन करतो। आणि बस त्याचे काय खूप अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर, सर्व धन्यवाद, अनंत उपकार आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलायचं झालं तर बराच काय विषय आहेत, त्याच्यावरती मी माझ्या याच्या उद्बोधनामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे। आता एवढंच लोकांना आव्हान आहे की त्यांच्या दिलेल्या मार्गावर आपण सर्वजण चालूया, एकीने राहूया, आपलं राष्ट्र निर्माण कसं होईल याच्याकडे लक्ष देऊया। सगळा मेन फोकस आपल्या राष्ट्रावर आहे। राष्ट्र आहे, राज्य आहे तर आपण आहे, नाहीतर आपली किंमत काय आहे, तर त्या गोष्टीकडे आपण सातत्याने लक्ष देऊया, सगळं एकजुटीने राहूया आणि आपल्या राष्ट्राची प्रगतीमध्ये आपला सहभाग करूया। एवढंच बोलतो, धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचं कार्य करण्यासाठी मी सतत असं 20 वर्ष या बदलापूरमध्ये आल्यापासून समाजकार्याला सुरुवात केली। घराघरामधून आम्ही माणसांना घराच्या बाहेर काढलं आणि प्रत्येक घरी वंदना वगैरे घेऊन हे समाजच्या कार्याची जागृती केली।
आणि त्यातलेच माझे जे सहकारी आहेत तर सोंडे साहेब, माने साहेब आहेत, आपले अंबावडे साहेब आहेत, बाकीची इतरही मंडळी आहेत. बदलापूरमध्ये रमेशवाडीमध्ये सर्वच लोकांनी मी एकटा असताना मला सहकार्य केलं, कारण एकटं कोणतंही कार्य करू शकत नाही. आणि भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी आणून जे आज ही पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसलेला आहे, तिथं आर्ट गॅलरी जो गार्डन आहे तुमचं सोनवलीमध्ये जे स्मारक आहे, हे आमचं कुठेतरी काही आम्हाला स्थान असावं. जसं या बदलापूरमध्ये काही नगरसेवकांनी या गार्डनला सुरुवात केली बांधकामासाठी, तेव्हा मला असं वाटलं अरे इथं गार्डन होत आहे, आमचं काय, जे आम्ही लोकांना निवडून देतो आमचं काय आहे. आणि मग ती कल्पना घेऊन मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं. त्यावेळेस जवळजवळ 60 ते 70 लोक माझ्या संख्येत होती. त्यांना सांगितलं हे आपल्याला केलं पाहिजे आणि त्या गार्डनची निर्मिती केली. त्या ठिकाणी आम्ही दगडीचे ओट्या बनवून त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि हा जो वृक्ष वाढलेला आहे हा, ते माझ्या सहितचे माझ्याकडे 60-70 लोक होते, त्यांचं सहकार्य लाभलं. हा जो हेतू घेऊन मी आज काम करतोय, 26 वर्ष बदलापूर शहरामध्ये मी काम करत आहे. आणि हा जो बदलापूर शहराचा जो विकास झालेला आहे, विकास म्हणजे बौद्ध धम्माच्या पद्धतीनं जो आज आम्ही पुढे चाललो, मोठ्या मोठ्या जयंत्या होत आहेत हा, त्याच्यामध्ये आमच्या या सर्व सहकार्यांचा जो हात आहे हा, आणि त्यामुळे जी वाढ झाली त्याबद्दल तोच आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपतो. आज बाबासाहेब आंबेडकरांनी आणि रमाईंनी महिलांसाठी सुद्धा खूप काही केलं आहे, तर त्यांना कशी मानवंदना द्याल आजच्या दिवशी? बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप काही कष्ट केले, समता ममता प्रस्थापित केली, पुरुषांच्या बराबरीने मान दिला, पुरुषांच्या बराबरीने पगार अमुक ढमुक सगळंच दिलं आणि महिलांसाठी खूप काही केलं. एवढं बोलून काय सांगणार, कसं अभिवादन द्याल? बाबासाहेबांनी महत्वाचं म्हणजे आपल्या भारताला संविधान दिलं. हा, स्त्रियांसाठी पण त्यांनी खूप केलं. परत आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगितलं. आणि बाबासाहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहे. आम्ही त्यांना म्हणजे आम्ही दैवतापेक्षाही मोठं मानतो. आणि आज आम्ही म्हणजे आमच्या अष्टविनायक पार्कमध्ये तरी 18-19 वर्ष आम्ही जयंती साजरी करतो. आज 135वी जयंती आहे आणि ती आम्ही सर्वांनी उत्साहामध्ये साजरी केली. सर्वांनी आम्हाला पार्कमधल्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. प्रथम मी महामानव गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र आणि भारताचे शिल्पकार जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र मान देऊन हे सांगते की बाबासाहेबांबद्दल काय बोलावं. त्यांनी इतकं केलं का त्यांच्याबद्दल काय सांगणं किंवा बोलणं म्हणजे शब्दात मानण्यासारखंच नाहीये. त्यांनी महिलांना, मुलींना, सगळ्यांना इतकं आरक्षण एवढं व्यवस्थित दिलेलं आहे की त्यांच्याबद्दल बोलणं फक्त त्यांचं एक हल्लीच्या पिढीने त्यांचे विचार आचार हे त्यांच्या विचारानुसारच चालावं. महिलांना तेवढं त्यांनी सुरक्षितता आणि एवढं हे दिलेले आहे, तरी पण आपल्या समाजामध्ये अजूनही महिला असुरक्षित आहेत, कारण त्यांच्या विचाराचं कुणी आचरण घेत नाही, त्यामुळे महिला आपल्या समाजात सुरक्षित नाहीये. तरी माझं हेच म्हणणं आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यांचे जे आचार आहेत ते सर्वांनी त्याची पुढे वाटचाल आत्मसात करावी, बस एवढं सांगू इच्छिते मी.